नमस्ते. एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी नीलम पोळ. आज नारायण मूर्ती यांचं जीवनचरित्र जे रितू सिंग यांनी लिहिले आहे आणि अनुवाद विद्या अंबिके यांनी केला आहे ते पाहूया. यातील भाग दुसरा, सुरुवात कशी झाली. त्या काळी म्हैसूर एक छोटासा संथ टापू होता. जरी कर्नाटकमधलं एक पर्यटन स्थळ म्हणून म्हैसूर प्रसिद्ध असलं तरी त्याकडे जगाचं लक्ष फारसं वेधलेलं नव्हतं. 1950च्या काळात फारसं माहीत नसलेलं हे शहर, पण 1960च्या सुरुवातीला या म्हैसूरच्या मातीतल्या एका मुलाचं हळूहळू एका मोठ्या व्यक्तिमत्वात रूपांतर होत होतं, जे एका अनोख्या पद्धतीनं जगावर राज्य करणार होतं. तो 1962मधला जून महिना होता. एक 16 वर्षाचा गंभीर चेहऱ्याचा नवयुवक म्हैसूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता. चेन्नईकडे, नंतर मद्रासकडे जायला निघालेल्या ट्रेनकडे दुःखाने पाहत होता. एका खिडकीतून बरेचसे हात हलताना, टाटा करताना दिसत होते. हळूहळू त्या रेल्वेच्या धुरात रेल्वेबरोबरच ते दिसेनासे झाले. ते सगळे निघून गेले होते. त्याचे मित्र, लहानपणीचे सखे सोबती आज नवीन आशा, अपेक्षा, उत्कंठा, आत्मविश्वास व उत्सुकतेने एका नवीन प्रवासास निघून गेली. बालपण मागे टाकून विद्यापीठातील शिक्षणाच्या प्रवेशद्वारातून ते जीवनाच्या एका नवीन दालनात प्रवेश करणार होते. उसासा टाकून तो मुलगा तेथून निघणार, एवढ्यात त्याचा विचार बदलला. तो प्लॅटफॉर्मवरच एका लोखंडी बाकावर जाऊन बसला. डोळे मिटलेले होते. लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी, भूतकाळ डोळ्यासमोरून जात होता. त्यांचं मन पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांमध्ये गेलं. तो आणि त्याचे मित्र चामुंडा टेकडीजवळ दगडांच्या मंडपात अभ्यास करायचे. अंधार पडेपर्यंत अख्खा जगाबद्दल चर्चा करायचे. त्यांना जे जे माहिती होतं त्या सर्व गोष्टींवर वादविवाद, चर्चा करायचे. अर्थात तेवढ्याच गंभीरपणे अभ्याससुद्धा करायचे. ते IITसाठी किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असत. IITला प्रवेश मिळवणं याकडे सगळ्यात मोठं आणि अंतिम ध्येय म्हणून बघितलं जायचं. जर तुम्ही IITला प्रवेश मिळवू शकलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं. त्यावेळी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणं आजच्या वातावरणापेक्षा खूपच वेगळं असायचं. आज स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी केंद्र आहेत, जिथे वातानुकूलित क्लासरूममध्ये बसून खास नेमलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केलं जातं. पेपर्स काढले जातात. तुम्हाला हवी ती पुस्तकं तुमच्या दिमतीला तयार असतात. त्यावेळी अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं. कुठलीही विशेष पुस्तकं त्याच्याकडे नव्हती. त्याच्याकडे फक्त त्याची बुद्धिमत्ता होती आणि वेळेला एकमेकांना मदत करणं एवढंच होतं. मदत करायला मात्र हा मुलगा नेहमी तयार असायचा. जिथे अवघड प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या मित्रांना खूप डोकेफोड करावी लागायची, तिथे हा मुलगा मात्र ते गणिताचे, भौतिकशास्त्राचे प्रश्न चुटकीसरशी सोडवायचा. एरवी शांत, लाजरा बुजरा असणारा हा मुलगा, पण शास्त्राचा विषय निघाला की त्याच्या डोळ्यात चमक यायची. तू हे करायला हवं होतं, तू हे करू शकला असतास. मित्राच्या या शब्दांमुळे तो भानावर आला. होय, आज तोही त्या ट्रेनमध्ये जाऊ शकला असता, कारण त्यानेही IIT कानपूरची प्रवेश परीक्षा दिली होती. त्या परीक्षेमध्ये 17वा आला होता. वर्गातला सर्वात हुशार मुलगा म्हणून तो ओळखला जात होता. त्याने परीक्षेसाठी मेहनतही घेतली होती. पण जेव्हा घरातल्यांनी भाडेखर्च कसा करणार हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी ठीक आहे असं विनम्र उत्तर दिलं. किती अभिमानाने त्याने येऊन आपल्या वडिलांना सांगितलं होतं, अण्णा, मी परीक्षा पास झालो, मला IITला जायचं आहे. हे ऐकताना पेपर खाली ठेवतच वडिलांनी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा उजळला होता. पण काही क्षणातच त्याचा चेहरा पडला. बाळा, मला तुझा अभिमान वाटतो.
पण मला माफ कर, कारण मला तुझी फीज परवडणार नाही. तुला स्कॉलरशिप मिळते, पण ती वर्षाच्या शेवटी मिळेल. आतून खूप वाटत होतं, पण वरवर शांत असल्याचं दाखवत या मुलाने होकारार्थी मान हलवली. त्याने विचार केला, त्याचे वडील एक शिक्षक होते. केवळ 250 रुपये पगारामध्ये बायको आणि 8 मुलं, एकत्र कुटुंब चालवत होते. खरं तर त्यांच्या आजीला धरून त्यांचं 11 जणांचं कुटुंब होतं. आपल्या बहीण भावांना शिक्षणापासून वंचित ठेवून एकटंच स्वतः पुढे जाण्याची मागणी तो कशी करणार? त्या सर्वांच्या प्रेमामुळे, आधारामुळे तो इतकी प्रगती करू शकला होता. त्याला कुटुंबियांचा हाच आधार होता, पाय होता. त्याला हेही माहीत होतं की त्याच्या सुखदुःखात, चढ उतारात त्याचे कुटुंबीय नेहमी त्याच्याबरोबर असणार आहेत. बेटा, लक्षात ठेव, त्याचे वडील म्हणाले होते, फक्त तू आणि तूच तुझ्या जीवनात बदल घडवू शकतोस, कोणतीही संस्था नाही. तू जर हुशार असशील तर कोणत्याही कॉलेजमध्ये चमकशील. किती बरोबर बोलले ते. तंद्रीतून बाहेर येत तो बाकावरून उठला. अंगात एक नवीन उत्साह संचारला होता. आजूबाजूला नजर टाकली. पुढची ट्रेन आली होती आणि लोक रेटारेटी करीत पुढे जात होते. तो गर्दीचाच एक भाग बनून गेला. पण एक दिवस हाच मुलगा या गर्दीपासून वेगळा, असामान्य बनवणार होता. आता तो रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडला. त्याच्या चालण्यात एक नवीन उमेद आली होती. धन्यवाद.